हा तो रामशेज किल्ला. या किल्ल्यावर आम्ही थोडं काही चढलेलो आहे. आईच आता तुम्ही बघू शकता हा अवकाश, खूप असा अवकाश. हा सूर्य आहे आणि सूर्याच्या किरणांमध्ये तापत असलेली ही आमची गाडी ही बघा खाली. आता तुम्ही म्हणशाल हा कुठं उन्हाडक्या मारत किंवा रिकामा टाइमपास म्हणून फिरतोय, तर तुमचं जे म्हणणं आहे तुमच्या विचाराने ते एक प्रकारचं बरोबर पण असू शकतं, पण तुम्ही चुकीचा विचार केलेला आहे. तर गाईज, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी व छत्रपती संभाजी महाराजांनी जे काही आपल्यासाठी, आपल्या मातीसाठी रक्त सांडवलेलं आहे, त्याचंच एक उदाहरण म्हणजे हा एक किल्ला. हा तो रामशेज किल्ला. या किल्ल्यावर आम्ही थोडं काही चढलेलो आहे, पण असं थकवा जाणवला सगळा. तेव्हा आपल्या पूर्वजांनी कशा लढाया लढल्या असेल व कसे स्वराज्य स्थापन केले असेल त्याची आपल्याला जाणीव असावी. आता आम्ही थोडं चालल्यानंतर आम्हाला दम लागतोय, म्हणजे विचार करण्यासारखीच गोष्ट आहे की नाही. आता तुम्ही बघू शकता बघा, हाच तो किल्ला, रामशेज किल्ला. मला अजून दाखवतो थोडंसं. चढतोय आम्ही किल्ल्यावर. हा किल्ल्याच्या अवतीभोवतीचा परिसर, म्हणजे वरती किल्ला आहे, खाली अवतीभोवतीचा परिसर म्हणतोय. तर काहीच तुम्ही बघू शकता, मी एकदम फास्ट चाललेलं आहे. तर बघा सगळं हे बॉडी गार्ड आणलाय आणि स्टेपने आणलाय. काय म्हणलं तुमचं, कसं वाटलं किल्ल्यावर जाणं? कसं स्वराज्य स्थापन झालं असं तुम्ही बघू शकता. आता जवळपास लयच उंच डोंगरावर आलंय पार्किंग फाडण्यासाठी. धन्यवाद मुजरा महाराजांना आणि छत्रपती शिवाजी महाराज की